ओबीसी आरक्षणासाठी सध्या मोठमोठी आंदोलनं होत आहेत आणि त्यावेळी एक नाव प्रकर्षानं पुढे येतं ते म्हणजे बबनराव तायवाडे। आता हे बबनराव तायवाडे नेमके आहेत कोण हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नागपूरच्या मातीमध्ये एक ध्येयवादी कार्यकर्ता जन्माला आला ज्याचं नाव बबनराव तायवाडे। सुरुवातीपासूनच त्यांना सामाजिक प्रश्नांची विशेषतः इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी समाजाच्या हक्कांची जाणीव होती। त्यांच्या मनात ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याची एक ठाम इच्छा होती। ही गोष्ट काही एका दिवसात घडलेली नाही। बबनरावांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि समाजासाठी काहीतरी करण्याचे ठरवले। त्यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना केली आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्षपद देखील भूषवले। अनेक वर्ष ते ओबीसींच्या आरक्षणासाठी संघर्ष करत राहिले। हा प्रवास काही सोपा नव्हता। कधी सरकार दरबारी पाठपुरावा करावा लागला तर कधी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं, पण बबनरावांनी कधी देखील हार मानली नाही। ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येईल अशी कोणतीही गोष्ट त्यांना मान्य नव्हती। मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा जेव्हा चर्चेत आला तेव्हा त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागला नाही पाहिजे यासाठी आपलं मत नोंदवलं आणि यासाठी ठाम भूमिका घेण्यासाठी देखील ते कधी मागे सरले नाहीत। समाजासाठी झटताना त्यांना अनेक वेळा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या। अगदी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी देखील त्यांची निवड झाली। पण जेव्हा आयोगावर राहून देखील ओबीसींना न्याय देऊ शकत नाही असं त्यांना वाटलं तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास मागे पुढे पाहिले नाही। कारण पद असण्यापेक्षा समाजाला न्याय मिळणे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे होते। बबनराव फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ओबीसींच्या जनगणनेची देखील मागणी केली। ओबीसींच्या खऱ्या संख्येची माहिती मिळाल्यासच त्यांच्यासाठी योग्य धोरणे बनवता येतील असं त्यांचं मत होतं। राजकीय वर्तुळात देखील त्यांचा दबदबा होता। अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना त्यांनी वेळोवेळी ओबीसींच्या प्रश्नांची जाणीव करून दिलेली आहे। कधी सरकारवर विश्वास ठेवून चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर कधी सरकारच्या धोरणांवरती सडेतोड टीका देखील केली। आज देखील बबनराव तायवाडे नावाचा हा कार्यकर्ता ओबीसी समाजाच्या हितासाठी लढत आहे। त्यांचे जीवन हे एका ध्येयवेड्या कार्यकर्त्याची कहाणी आहे जो समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अथकपणे नेहमीच प्रयत्नशील असतो। तर ही होती बबनराव तायवाडे यांच्याबद्दलची माहिती। तुमचं त्यांच्याबद्दल काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।